आमच्या लहानपणी खरंच सगळं भारी होतं. खेळायला तर ढिगभर मित्रमैत्रिणी आणि खेळ जे कधी संपतच नव्हते. सगळे छान एकत्र बसून टी व्ही बघायचो, एकत्र जेवायचो. संडेची तर आठवडाभर अगदी आतुरतेने वाट बघायचो. शक्तिमान काय, छायागीत काय आणि लक्षा अशोक सराफ यांचे ते मराठी धम्माल चित्रपट. वाह, मज्जा यायची. पेशन्स तर काय होता आमच्यामध्ये. ॲडव्हर्टाईज लागली तरी चॅनल बदलायचं नाही, निमूटपणे बघायचो. नाहीतर आता ॲडव्हर्टाईज लागली की कर चॅनल चेंज. OTTवर एखादा सीन नाही आवडला की कर सरळ फॉरवर्ड. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर नुसती धमाल. मामाचं गाव आणि त्या मामे भावंडासोबतची धमाल. वाह, रात्री टेरेसवर झोपून चांदण्या मोजता मोजता कधी झोप यायची कळायचं सुद्धा नाही. मामाच्या सायकलवर बसून तर साध्याशा टॉकीजमध्ये पिक्चर पाहण्याची मजा आजच्या मल्टिप्लेक्समध्ये सुद्धा नाही. नाहीतर आजची पिढी मोबाईल, TV, कार्टून, गेम्स या पलीकडे त्यांचा विश्वास नाही. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आमच्या लहानपणी खरंच सगळं भारी होतं. खेळायला तर ढिगभर मित्रमैत्रिणी आणि खेळ जे कधी संपतच नव्हते. सगळे छान एकत्र बसून टी व्ही बघायचो, एकत्र जेवायचो. संडेची तर आठवडाभर अगदी आतुरतेने वाट बघायचो. शक्तिमान काय, छायागीत काय आणि लक्षा अशोक सराफ यांचे ते मराठी धम्माल चित्रपट. वाह, मज्जा यायची. पेशन्स तर काय होता आमच्यामध्ये. ॲडव्हर्टाईज लागली तरी चॅनल बदलायचं नाही, निमूटपणे बघायचो. नाहीतर आता ॲडव्हर्टाईज लागली की कर चॅनल चेंज. OTTवर एखादा सीन नाही आवडला की कर सरळ फॉरवर्ड. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे तर नुसती धमाल. मामाचं गाव आणि त्या मामे भावंडासोबतची धमाल. वाह, रात्री टेरेसवर झोपून चांदण्या मोजता मोजता कधी झोप यायची कळायचं सुद्धा नाही. मामाच्या सायकलवर बसून तर साध्याशा टॉकीजमध्ये पिक्चर पाहण्याची मजा आजच्या मल्टिप्लेक्समध्ये सुद्धा नाही. नाहीतर आजची पिढी मोबाईल, TV, कार्टून, गेम्स या पलीकडे त्यांचा विश्वास नाही. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.